हॅलो एव्हरीवन. बघा, या लेक्चरमध्ये आपल्याला 12th सायन्स मॅथ्स 2चं जे चॅप्टर नंबर 1 आहे डिफरन्शिएशन, याचे MST CET आणि JEE लेवलचे MCQs बघायचे. तर याच्यासाठी आपल्याला जे काही याच्यात फॉर्म्युलेज दिलेले आहेत चॅप्टर नंबर 1मध्ये डिफरन्शिएशनमध्ये, डेरिव्हेटिव्ज ऑफ स्टँडर्ड फंक्शन्स, डेरिव्हेटिव्ज ऑफ कॉम्पोजिट फंक्शन्स, त्याचप्रमाणे फॉर्म्युलेज, या सर्वांचं आपल्याला या ठिकाणी काय असायला पाहिजे, नॉलेज असायला पाहिजे. त्याच्यानंतरच आपण हे एक्झाम्पल्स एकदम इझिली सॉल्व करू शकतो. तर फर्स्ट एक्झाम्पल आहे, इफ y इज इक्वल टू tan इनवर्स 1/x देन dy बाय dx इज इक्वल टू, ऑप्शन ए 1/1 प्लस एक्स स्क्वेअर, ऑप्शन बी मायनस 1/1 प्लस एक्स स्क्वेअर, ऑप्शन सी x अपॉन एक्स 1 प्लस एक्स स्क्वेअर, ऑप्शन डी मायनस एक्स अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. आपण याला सॉल्व करून घेऊ. y is equal to tan inverse 1 upon x. So y is equal to tan inverse 1 upon x चा फॉर्म्युला काय आहे, cot inverse x. काय येणार हा, cot inverse x. डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू x, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, वी गेट याचा डेरिव्हेटिव्ह येणार dy बाय dx आणि याचा काय आहे तो मायनस 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. कारण की डेरिव्हेटिव्ह आपले लर्नच आहेत. कॉट इनवर्स एक्सचा काय आहे तो मायनस 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. ऑप्शन कोणता येतो, बी. ऑप्शन इज बी, मायनस 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. असं इझिली आपण आन्सर ऑब्टेन करू शकतो. सेकंड एक्झाम्पल आहे, if y is equal to e raised to 2 log root x then dy by dx is equal to, तर ऑप्शन ए आहे 2, ऑप्शन बी 1/2, ऑप्शन सी 2 अपॉन रूट एक्स, ऑप्शन डी 1. बघूया आपण कसं सॉल्व करायचं. y is equal to e raised to 2 log root x, हा 2 याच्या इंडेक्सला जाणार, e raised to log root x स्क्वेअर. सो e raised to काय राहतो, फक्त log x. सो y is equal to काय येणार, आपल्याकडे e raised to log x चा फॉर्म्युला काय आहे, e raised to log x is equal to x. इथे येणार फक्त x. सो dy बाय dx जर घेतला, x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो 1, म्हणून ऑप्शन काय येणार डी. ऑप्शन विल बी डी, 1. बघा थर्ड एक्झाम्पल आहे, इफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू साइन इनवर्स एक्स स्क्वेअर प्लस कॉस इनवर्स एक्स स्क्वेअर देन वाय डॅश. वाय डॅश म्हणजेच काय, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. या ठिकाणी एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर इज इक्वल टू घेतो साइन इनवर्स एक्स स्क्वेअर प्लस कॉस इनवर्स एक्स स्क्वेअर. सो एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर इज इक्वल टू साइन इनवर्स एक्स स्क्वेअर प्लस कॉस इनवर्स एक्स स्क्वेअर. हे कशाशी रिझेंबल, म्हणजे सेम आहे. साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स वाय, ज्याचा डेरिव्हेटिव्ह काय आहे ज्याची व्हॅल्यू काय π/2. याच्याबद्दल घेतो π/2. इथे ब्रॅकेट मध्ये रिझन देतो बिकॉज साइन इनवर्स एक्स स्क्वेअर साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू π/2. इथे फक्त एक्स ऐवजी अँगल केला एक्स स्क्वेअर. आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथे u इंटू व्ही चा रूल, एक्स स्क्वेअर डी डी एक्स ऑफ वाय स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर डी डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर इज इक्वल टू, याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो 0. हा एक्स स्क्वेअर, याचा डेरिव्हेटिव्ह 2y dy बाय dx प्लस वाय स्क्वेअर, याचा डेरिव्हेटिव्ह 2x इक्वल टू 0. हा 2x स्क्वेअर y dy बाय dx इज इक्वल टू, ही प्लस टर्म तिकडे मायनस होते, मायनस 2x वाय स्क्वेअर. 2x स्क्वेअर वाय डी वाय बाय डी एक्स इक्वल टू मायनस 2x वाय स्क्वेअर. हा इकडे डिवायडेड होणार, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस 2x वाय स्क्वेअर अपॉन 2x स्क्वेअर वाय. 2 कॅन्सल, वन ऑफ द एक्स कॅन्सल, वन ऑफ द वाय कॅन्सल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला dy बाय dx काय मिळतो, dy बाय dx बद्दल काय घेऊ शकतो आपण, y डॅश इज इक्वल टू मायनस, वरती राहिला y, खाली राहिला x. कोणता ऑप्शन येतो, बी.
ऑप्शन बी काय येतो मायनस वाय अपॉन एक्स. फोर्थ एग्जाम्पल आहे, if y is equal to tan cube 4x then dy by dx equal to y is equal to tan cube 4x. हे 4 ऑप्शन दिले. ऑप्शन ए 3 tan square 4x, ऑप्शन बी 3 tan square 4x sec square 4x, ऑप्शन सी 12 tan square 4x sec square 4x, ऑप्शन डी 4 tan cube x. आता tan cube 4x वरून आपल्याला समजतं की ते काय आहे, कॉम्पोजिट फंक्शन आहे. याला कसं लिहू शकतो आपण, किंवा डिफरन्शिएट करूया डायरेक्ट. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, याचा येतो dy बाय dx. आता मी तुम्हाला सांगितलंय की इंडेक्सला नंबर असेल तर सर्वात पहिले x रेस टू n चा रूल वापरायचा. तर हा 3 पुढे येणार आणि हा काय होतो tan स्क्वेअर 4x, कारण की 3 पुढे आला 3 मायनस 2 काय 3 मायनस 1 काय होतो 2. त्याच्यानंतर tan 4x चा डेरिव्हेटिव्ह तो काय येणार sec स्क्वेअर 4x आणि 4x चा डेरिव्हेटिव्ह घेतला 4, म्हणजे फायनली आन्सर येणार dy बाय dx 3 4 जा 12 tan स्क्वेअर 4x इंटू sec स्क्वेअर 4x. डेरिव्हेटिव्ह आला लक्षात 3 पुढे आणि 3 मायनस 2 काय होतो tan स्क्वेअर 4x रेस टू 2, म्हणजे tan स्क्वेअर 4x. tan 4x चा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर 4x आणि 4x चा डेरिव्हेटिव्ह 4. याला आपण असे लिहू शकतो tan 4x रेस क्यूब म्हणून 3 tan स्क्वेअर 4x, tan 4x चा sec स्क्वेअर 4x आणि 4x चा 4 म्हणून 4 3 जा 12, म्हणजे ऑप्शन काय येतो सी. ऑप्शन इज सी. बघा क्वेश्चन नंबर एक्झाम्पल नंबर 5 आहे, इफ y is equal to cos inverse 12 cos x minus 5 sin x upon 13 then d square y by dx square is equal to 4 ऑप्शन्स आहे. ऑप्शन ए आहे 0, ऑप्शन बी 1, ऑप्शन सी 12 upon root 1 minus x square, ऑप्शन डी minus 5 upon root 1 minus x square. तर या ठिकाणी हे घेतलं cos inverse, इथे सेपरेटली 13 ने डिवाइड केलं. 12 upon 13 into cos x minus 5 upon 13 into sin x. So cos inverse. आता याच्याबद्दल घ्यायचा cos a आणि याच्याबद्दल काय मिळतो sin a. तर या ठिकाणी येणार cos a into cos x minus sin a into sin x. आता जर याच्याबद्दल cos a मिळवलं ना तर sin a आपल्याला 5 upon 13 मिळणार, हे लक्षात ठेवायचं. हे एक्सपान्शन कशाप्रमाणे cos a cos x minus sin a sin x, cos a cos b minus sin a sin b is the expansion of cos a plus b. मग cos या ठिकाणी काय येणार मग ब्रॅकेट मध्ये cos a plus x, कशाप्रमाणे एक्सपान्शन आहे cos a cos b minus sin a sin b म्हणून cos a plus x. सो y is equal to काय राहतो फक्त a plus x, कारण की cos inverse of cos theta is only theta. सो dy by dx काय येणार a चा डेरिव्हेटिव्ह 0 x चा 1 आणि d स्क्वेअर y by dx स्क्वेअर काय येणार 0 चा 0 येतो 1 चा 0 येतो, म्हणजे ऑप्शन काय येतो ए. ऑप्शन मिळतो आपल्याला ए. a चा 0 x चा 1 आणि पुन्हा रिडेरिव्हेटिव्ह केल्यावर 0 प्लस 1 म्हणजे 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणून ऑप्शन ए येतो. एग्जाम्पल नंबर 6 आहे, इफ y is equal to under root of x plus under root of x plus under root of x plus dash 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 infinity then dy by dx equal to. सो y equal to घेतो मी, हे 4 ऑप्शन्स आहे. ऑप्शन ए -1 upon 2y minus 1, ऑप्शन बी 1 upon 2y minus 1, ऑप्शन सी y upon 2y minus 1, ऑप्शन डी -y upon 2y minus 1. y is equal to हे फंक्शन घेतलं x plus under root of x plus under root of x plus dash 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 infinity. याचा मीनिंग काय होतो, या
टर्म साठी आपण y घेऊ शकतो. सो y प्लस अंडर रूट ऑफ x प्लस याच्याबद्दल काय घेऊ शकतो पुन्हा y. स्क्वेअरिंग केलं दोन्ही साईडचं y स्क्वेअर इक्वल टू x प्लस y. हा y इकडे घेतला y स्क्वेअर मायनस y इक्वल टू x. डिफरन्शिएट with respect to x केला. we get याचा डेरिव्हेटिव्ह 2y dy by dx, याचा dy by dx, याचा 1 2y minus 1 dy by dx कॉमन इक्वल टू 1. म्हणजे dy by dx इक्वल टू काय येणार 1 upon 2y minus 1. कोणता ऑप्शन येतो बी. ऑप्शन काय येतो बी. असं इझिली आन्सर ऑब्टेन करू शकतो. सेवेंथ एक्झाम्पल आहे इफ x is equal to a into theta minus 1 upon theta, y is equal to a into theta minus 1 upon theta, then dy by dx. हा प्लस आहे हा मायनस आहे. तर x is equal to a theta plus 1 upon theta. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा केलं म्हणजे dx by d theta. a कॉन्स्टंट, थीटाचा डेरिव्हेटिव्ह 1 आणि याचा मायनस 1 अपॉन थीटा स्क्वेअर. कारण की हा कशाप्रमाणे 1 अपॉन एक्स प्रमाणे. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं थीटा स्क्वेअर मायनस 1 अपॉन थीटा स्क्वेअर. हा काय मिळाला dx by d theta. आता y काय a ब्रॅकेट थीटा मायनस 1 अपॉन थीटा. इथे सुद्धा ऑब्टेन केला dy by d theta. म्हणजे a ब्रॅकेट थीटाचा डेरिव्हेटिव्ह 1 आणि मायनस 1 अपॉन थीटाचा प्लस 1 अपॉन थीटा स्क्वेअर. सो dy by d theta काय मिळणार क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर ब्रॅकेटमध्ये बघा थीटा स्क्वेअर प्लस 1 अपॉन थीटा स्क्वेअर. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन ऑब्टेन करतो. dy by dx इज इक्वल टू काय dy by d theta अपॉन dx by d theta. dy by d theta काय मिळालं आपल्याला a ब्रॅकेट थीटा स्क्वेअर प्लस 1 अपॉन थीटा स्क्वेअर आणि dx by d theta a ब्रॅकेट थीटा स्क्वेअर मायनस 1 अपॉन थीटा स्क्वेअर. a कॅन्सल थीटा स्क्वेअर कॅन्सल. dy by dx काय मिळणार आपल्याला थीटा स्क्वेअर प्लस 1 अपॉन थीटा स्क्वेअर मायनस 1. ऑप्शन काय येतो ए. ऑप्शन येतो याचा ए. बघा एक एक्झाम्पल आहे द डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to cos x विथ रिस्पेक्ट टू e raised to sin x इज. ऑप्शन ए आहे e raised to x, ऑप्शन बी e raised to minus x, ऑप्शन सी e raised to 2x, ऑप्शन डी e raised to minus 2x. आता असं एक्झाम्पल असेल ना तर पहिल्या फंक्शनला u आणि दुसऱ्या फंक्शनला v कन्सिडर करून du by dv ऑब्टेन करायचा असतो. सो लेट u इज इक्वल टू e raised to x cos x. सो du by dx काय येणार यांच्यामध्ये u इंटू v चा रो. e raised to x कॉन्स्टंट, याचा डेरिव्हेटिव्ह मायनस sin x प्लस cos x कॉन्स्टंट, याचा डेरिव्हेटिव्ह e raised to x. म्हणजे du by dx काय मिळणार आपल्याला e raised to x कॉमन, पहिले लिहितो cos x आणि नंतर लिहितो मायनस sin x. याच्यानंतर लेट v इज इक्वल टू e raised to x sin x. तर या ठिकाणी dv by dx इथे सुद्धा u इंटू v चा रूल अप्लाय करायचा. e raised to x कॉन्स्टंट, sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x प्लस e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x sin x. म्हणजे dv by dx इज इक्वल टू e raised to x ब्रॅकेट मध्ये काय राहणार cos x प्लस sin x. काय राहतो cos x प्लस sin x. तर या ठिकाणी
du by dv ऑब्टेन करू. मीन्स du by dx अपॉन dv by dx. सो du by dx काय आपला e raised to x ब्रॅकेट cos x minus sin x. इथे डी ऑप्शन घेतो, नन ऑफ दीज, आणि e raised to x into dv by dx घेतो. हा e raised to x cos x plus sin x, हे दोन्ही कॅन्सल, म्हणजे du by dv काय येतो cos x minus sin x अपॉन cos x plus sin x. आता या ठिकाणी असा ए बी आणि सी ऑप्शन नाही, ऑप्शन डी येणार. ऑप्शन डी नन ऑफ दीज, कारण की असा आन्सर ए बी आणि सी मध्ये दिसत नाही, म्हणून ऑप्शन डी लिहायचं. अशा प्रकारचा सुद्धा ऑप्शन परीक्षेत येऊ शकतो, हे लक्षात ठेवायचं. एक्झाम्पल नंबर 9 आहे बघा. इफ x is equal to t plus 1 upon t, y is equal to t minus 1 upon t, then d square y by dx square at t equal to 2 is. Option A minus 32 upon 27, option B 32 upon 27, option C 16 upon 27, option D 8 upon 27. So x is equal to घेतो t plus 1 upon t. So dx by dt काय मिळणार आपल्याला, t चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन t चा मायनस 1 अपॉन टी स्क्वेअर, म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, टी स्क्वेअर मायनस 1 अपॉन टी स्क्वेअर. y काय दिलाय t मायनस 1 अपॉन टी. सो dy बाय dt काय येणार, t चा 1 मायनस 1 अपॉन टी स्क्वेअर चा 1 मायनस 1 अपॉन टी चा 1 अपॉन टी स्क्वेअर, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं टी स्क्वेअर प्लस 1 अपॉन टी स्क्वेअर. मग ऑप्टेन काय करूया, dy by dx, म्हणजेच काय होतं या ठिकाणी dy by dt अपॉन dx by dt. मग dy by dt काय मिळेल आपल्याला, t स्क्वेअर प्लस 1 अपॉन टी स्क्वेअर, dx by dt काय मिळेल आहे t स्क्वेअर मायनस 1 अपॉन टी स्क्वेअर, टी स्क्वेअर कॅन्सल, म्हणजे dy by dx काय मिळतो आपल्याला t स्क्वेअर प्लस 1 अपॉन टी स्क्वेअर मायनस 1. याच्यानंतर डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर पुन्हा डिफरन्शिएट केलं, इथे यू अपॉन व्ही चा रूल अप्लाय करायचा. टी स्क्वेअर मायनस 1 ॲज इट इज, याचा डेरिव्हेटिव्ह 2t मायनस टी स्क्वेअर प्लस 1 याचा डेरिव्हेटिव्ह 2t अपॉन टी स्क्वेअर मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर, याच्या पुढे dt बाय dx कंपल्सरी घ्यायचं, कारण की विथ रिस्पेक्ट टू x डिफरन्शिएट करतोय. मल्टिप्लिकेशन केलं किंवा 2t कॉमन घेतला, ब्रॅकेट मध्ये टी स्क्वेअर मायनस 1, हे दोघांचे साइन चेंज होतात, मायनस टी स्क्वेअर मायनस 1 अपॉन टी स्क्वेअर मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर dt अपॉन dx. dx अपॉन dt काय, टी स्क्वेअर मायनस 1 अपॉन टी स्क्वेअर, तर याचा रेसिप्रोकल इथे येणार टी स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर मायनस 1. इथे हे दोन्ही कॅन्सल, मायनस 1 मायनस 1 मायनस 2, म्हणजे हा काय होतो 2t इंटू मायनस 2 इंटू टी स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर मायनस 1 ब्रॅकेट क्यूब, 2 प्लस 1 म्हणजे 3 होतो. आता यांचं कॅल्क्युलेशन काय होणार, डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 4t क्यूब अपॉन टी स्क्वेअर मायनस 1 ब्रॅकेट क्यूब. हा आपल्याला काय मिळाला या ठिकाणी, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आता ॲट t इक्वल टू 2 विचारलंय, डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर ॲट t इक्वल टू 2, t बद्दल 2 टाकलं, मायनस 4 इंटू 2 क्यूब अपॉन 2 स्क्वेअर मायनस 1 ब्रॅकेट क्यूब, म्हणजे वरचं कॅल्क्युलेशन येतं मायनस 32, खाली कॅल्क्युलेशन येतं 2 स्क्वेअर म्हणजे 4, 4 मायनस 1 3, 3 चा क्यूब 27, मायनस 32 अपॉन 27 म्हणजे काय येतो ऑप्शन ई. ऑप्शन काय येतो ई. असं इझिली आन्सर ऑब्टेन करू शकतो.
बघा एक्झाम्पल नंबर 10 आहे. इफ y इज इक्वल टू कॉट इनवर्स 5 मायनस 6 tan x अपॉन 6 प्लस 5 tan x देन dy by dx. y is equal to cot inverse 5 minus 6 tan x upon 6 plus 5 tan x. आता इथे 4 ऑप्शन्स दिलेत. A ऑप्शन is 2, B is 1, C is 5 upon 6, D is 3. So y is equal to cot inverse चा tan inverse करताना या ठिकाणी हे रेसिप्रोकल होतात. 6 plus 5 tan x upon 5 minus 6 tan x. आता इथे काय असतं जनरली डिनॉमिनेटरचा जो पहिला नंबर असून त्याचं कन्वर्जन 1 मध्ये करायचं असतं. 5 असल्यामुळे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला 5 ने डिवाइड करायचं. tan इनवर्स 6 plus 5 tan x upon 5 divided by 5 minus 6 tan x upon 5. 5 नेच का डिवाइड केलं कारण की डिनॉमिनेटरची फर्स्ट टर्म 1 मध्ये कन्वर्ट करायची. tan इनवर्स 6 upon 5 plus tan x 5 tan x upon 5 म्हणजे फक्त राहतो tan x divided by 5 upon 5 1 minus 6 upon 5 tan x. आता हे कन्वर्जन कशाप्रमाणे झालं. tan इनवर्स x plus y upon 1 minus xy म्हणजे या ठिकाणी काय येणार tan इनवर्स 6 upon 5 वरती साइन काय प्लस tan इनवर्स tan x. So y is equal to tan inverse 6 upon 5 plus tan inverse of tan x म्हणजे 1 सॉरी फक्त x फॉर्म्युलाच येतो. सो dy by dx काय मिळणार. आता ही कॉन्स्टंट टर्म आहे डेरिव्हेटिव्ह 0 येतो याचा डेरिव्हेटिव्ह 1 येतो म्हणजे आन्सर काय येणार 1 म्हणजे ऑप्शन काय येतो बी. असं सिंपल सोल्युशन याचं. 11th example है. If y is equal to sin inverse 2 cos square x minus 1 then dy by dx equal to y is equal to sin inverse. आता ऑप्शन ए आहे 1, ऑप्शन बी -1, ऑप्शन सी 2, ऑप्शन डी -2. इथे काय दिलं आहे 2 cos square x minus 1. सो sin inverse हा कशाचा फॉर्म्युला आहे cos 2x चा. cos 2 theta is equal to 2 cos square theta minus 1. Sin inverse cos theta means sin pi by 2 minus theta. Sin pi by 2 minus 2x. Now sin inverse of sin theta is only theta. Y is equal to pi by 2 minus 2x. So dy by dx. याचा डेरिव्हेटिव्ह 0, याचा 2. आन्सर काय तर -2. ऑप्शन काय येणार येस ऑप्शन येणार डी -2. ट्वेल्थ एग्जाम्पल है. इफ y is equal to sin x degree then dy by dx equal to ऑप्शन ए pi upon 180 cos x degree, ऑप्शन बी cos x degree, ऑप्शन सी पाई cos x डिग्री, ऑप्शन डी 0. तो y is equal to sin x डिग्री. आता आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे 1 डिग्री इज इक्वल टू पाय अपॉन 180 रेडियन. आणि लक्षात ठेवायचं आहे की कोणतंही ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन डिफरन्शिएट करताना इट शुड बी इन रेडियन इन्स्टेड ऑफ डिग्री. मग y इज इक्वल टू आपण काय लिहू शकतो साइन 1 डिग्री इज इक्वल टू पाय 1 अपॉन 180 रेडियन म्हणजे साइन x डिग्री म्हणजे पाय x अपॉन 180 dy बाय dx. आता साइनचा डेरिव्हेटिव्ह काय येतो cos पाय x अपॉन 180 री डेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यायचा पाय x अपॉन 180. याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो पाय अपॉन 180 आणि cos जसे sin x डिग्री बद्दल हे येतं तसं याच्याबद्दल काय येणार cos x डिग्री. ही याची व्हॅल्यू येते dy बाय dx.
ऑप्शन काय आहे तो ई. बघा 13th एक्झाम्पल आहे. इफ y इज इक्वल टू सेक इनवर्स अंडर रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर देन dy बाय dx इज इक्वल टू. ऑप्शन ए इज 1, ऑप्शन बी इज 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, ऑप्शन सी इज माइनस 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, ऑप्शन डी इज 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. y इज इक्वल टू सेक इनवर्स अंडर रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर. या ठिकाणी घेतो मी पुट x इज इक्वल टू tan थीटा, that is theta is equal to tan inverse x. So इथे काय होणार sec inverse under root of 1 plus tan square theta. So sec inverse 1 plus tan square theta ची आयडेंटिटी sec square theta. sec inverse याचा स्क्वेअर रूट sec theta. sec inverse of sec theta म्हणजे फक्त theta. So y is equal to theta ची व्हॅल्यू काय येते tan inverse x. सो dy बाय dx काय मिळणार आपल्याला 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, जो याचा डेरिव्हेटिव्ह आहे. म्हणून ऑप्शन काय आहे तो डी. ऑप्शन काय मिळतो आपल्याला डी. फोर्टीन्थ एक्झाम्पल आहे. इफ x रेस टू 1/2 into y रेस टू 3/2 is equal to x plus y ब्रॅकेट स्क्वेअर देन dy by dx is equal to. आता ऑप्शन ए x अपॉन y, ऑप्शन बी माइनस y अपॉन x, ऑप्शन सी y अपॉन x, ऑप्शन डी माइनस x अपॉन y. तर याच्यासाठी आपण असा रूल यूज करू. इफ x रेस टू m इंटू y रेस टू n इज इक्वल टू x प्लस y रेस टू m प्लस n देन dy by dx इज इक्वल टू y अपॉन x. आता याचे इंडायसेस काय 1/2 प्लस 3/2 म्हणजे 1 प्लस 3 अपॉन 2, 4 अपॉन 2 काय तो 2. म्हणजे यांच्या इंडेक्सेसची ॲडिशन याच्या इंडेक्स एवढी. म्हणून याच्यासाठी डेरिव्हेटिव्ह काय मिळणार आपल्याला dy बाय dx इज इक्वल टू y अपॉन x. म्हणजे ऑप्शन काय आहे तो सी. हा रूल नेहमी लक्षात ठेवायचा आहे. सिंपल वेने आपण त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकतो. यांच्या दोन्ही इंडायसेसची ॲडिशन इकडच्या इंडेक्स एवढी असेल तर dy बाय dx नेहमी काय असतं y अपॉन x. म्हणून ऑप्शन आला सी. एक्झाम्पल नंबर 15 आहे. द रेट ऑफ चेंज ऑफ अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 16 विथ रिस्पेक्ट टू x अपॉन x मायनस 1 ॲट x इक्वल टू 3 इज. ऑप्शन ए इज 2, ऑप्शन बी 11 अपॉन 5, ऑप्शन सी मायनस 12 अपॉन 5, ऑप्शन डी मायनस 3. तर याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे. रेट ऑफ चेंज ऑफ म्हणजेच काय डिफरन्शिएट वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अदर फंक्शन. याला u कन्सिडर करूया आपण. लेट u इज इक्वल टू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 16. सो du बाय dx. या रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय आहे तो 1 अपॉन 2 रूट एक्स. म्हणून अपॉन काय येणार 2 रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 16 आणि याचा डेरिव्हेटिव्ह काय आहे तो 2x. म्हणजे x अपॉन अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 16 मिळतो. आणि लेट v इज इक्वल टू काय कन्सिडर करूया x अपॉन x मायनस 1. सो dv बाय dx. इथे u अपॉन v चा रूल यूज करू. x मायनस 1 कॉन्स्टंट, x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि x कॉन्स्टंट, x मायनस 1 चा 1 मायनस 0 अपॉन x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. हा होतो x मायनस 1, हा मायनस x अपॉन x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. x x कॅन्सल. dv बाय dx काय मिळतो आपल्याला मायनस 1 अपॉन x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. आता ऑब्टेन करूया du बाय dv मीन्स du बाय dx अपॉन dv बाय dx. du बाय dx काय मिळाला आहे x अपॉन रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 16 आणि dv बाय dx काय मिळाला आहे मायनस 1 अपॉन एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. हे वरती जाणार हे खाली येणार. du बाय dv इज इक्वल टू मायनस x इंटू एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 16.
सो du by dv at x equal to 3 म्हणजे -3 into 3 minus 1 bracket square upon under root of 3 square plus 16 वरती कॅल्क्युलेशन येतं -12 आणि खाली येतो 5 ऑप्शन येतो सी